Hello everyone, welcome back to my channel. I hope you all are good. आज मी मराठी सेंटेन्स इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करतात ते तुम्हाला सांगणार आहे. सेंटेन्स खूप सिंपल आहेत जे रोजच्या वापरातले आहेत. सो लेट्स गेट स्टार्टेड. पहिलं वाक्य आहे इकडे ये. कम हियर. कम म्हणजे ये आणि इकडे म्हणजे हियर. सेकंड सेंटेन्स आहे गो देअर. तिकडे जा. गो म्हणजे जा आणि तिकडे म्हणजे देअर. नेक्स्ट सेंटेन्स आहे पण का. लहान मुलं विचारतात ना, पण का नको जाऊ. त्याला म्हणतात बट व्हाय. पण बट का म्हणजे व्हाय. नेक्स्ट सेंटेन्स आहे ते वर उचलून ठेव. पिक उचलून ठेव. ते दॅट वर अप. पिक दॅट अप. नेक्स्ट आहे पसारा करू नको. डोंट मेस अप. मेस म्हणजे पसारा. लहान मुलांच्या मागे तर खूपच बोलावं लागतं. पसारा करू नको, हे नको करू, ते नको करू. नेक्स्ट सेंटेन्स आहे तुझा गृहपाठ कर. डू युअर होम वर्क. डू कर युअर तुझा गृहपाठ होमवर्क. नेक्स्ट आहे टेक आउट युअर टिफिन. तुझा डब्बा बाहेर काढ किंवा काढून ठेव. नेक्स्ट आहे तुझी पेन्सिल कुठे आहे. तुझी पेन्सिल कुठे आहे. त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये व्हेअर इज युअर पेन्सिल. नेक्स्ट आहे तुझी नखे काप. कट युअर नेल्स. तुझी युअर नखे नेल्स काप. कट ही कमांड आहे. नेक्स्ट आहे हात पुसून घे. त्याला म्हणतात वाईप युअर हँड्स. नेक्स्ट आहे मला तुझी वही दाखव. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात शो मी युअर नोट बुक. नेक्स्ट आहे आज तुझा दिवस कसा गेला किंवा कसा होता. तर त्याला म्हणणार हाऊ वॉज युअर डे. हाऊ वॉज युअर डे. आय होप तुम्हाला समजलं असेल मराठी वाक्य इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट कसे करायचे. हे सिंपल वाक्य.
अजून जर काही वाक्य तुम्हाला पाहिजे असतील तर लेट मी नो इन द कमेंट सेक्शन. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू. बाय.